मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही आवारांतील सर्व इमारतींसह मॅफ्को मार्केटमधील सर्व इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यांचे संरचना परीक्षण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना नवी मुंबई महापालिकेने एपीएमसी बाजार समितीला दिल्या. मार्केटचे बांधकाम निकृष्ट झाल्याने अवघ्या काही वर्षातच या इमारती जीर्ण झाल्यात. याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर बघितलं आपण सर्व जी इमारती धोकादायक आहे. आपण कांदा बटाटा मार्केटमध्ये आलेलो आहे. आपण पाहू शकता ही जी कांदा बटाटा मार्केटची इमारत आहे कशा पद्धतीने सगळी धोकादायक आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने यांना वारंवार नोटीस दिल्या जातात. मात्र या वर्षी सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेने ही धोकादायक इमारत आहे म्हणून पुन्हा एकदा त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे. मात्र या इमारतीचा अनेकदा ऑडिट सुद्धा झालेलं नाही असं नवी मुंबई महानगरपालिकेच्या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे धोकादायक इमारत असताना सुद्धा इथे सर्व जे व्यापारी आहेत ते इथं व्यापार करत असतात आणि ही सर्वात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे इथे जे संपूर्ण व्यापारी असतात, शेतकरी असतात, इथले जे हमाल असतात, संपूर्ण माथाडी कामगार हे मोठ्या प्रमाणात येत असतात. अशा धोकादायक इमारतीकडे पूर्णपणे राज्य सरकारचं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णपणे दुर्लक्ष आहे. वारंवार इथल्या व्यापाऱ्यांनी आणि मागणी केली की मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती धोकादायक आहे, त्याचं पुनर्बांधणी करणं आवश्यक आहे. मात्र राज्य सरकार, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इथले संचालक मंडळ जे आहे यांच्या मध्ये जे राजकारण सध्या होत आहे त्यामध्ये पूर्णपणे जी इमारत आहे धोकादायक आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती धोकादायक आहे, कधीही कोसळू शकते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकार म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी दखल घेणं आवश्यक आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर भाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.